हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकले तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये माझी कधीही पूर्ण न झालेली एक हाऊस म्हणजे शेती करण्याची, ती मी माझ्या बॅकयार्डमध्ये माझ्या गार्डनमध्ये कशी पूर्ण केली हे दाखवणार आहे. काय भाज्या लावल्या, काही प्रयोग होते त्याच्यातून मी शिकले, काही फसलेले प्रयोग, काय काय झालं सगळंच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय काय लावलं होतं तर टोमॅटो, मिरच्या, बटाटे, रताळे आणि बरंच काही. बघूया कुठलं फसलंय आणि कुठलं फळ किंवा भाज्या व्यवस्थित आल्या आहेत. त्या शोभेची झाडं किंवा फुलं हेही मला लावायला आवडतं, पण त्यातल्या त्यात जास्त म्हणजे भाज्या लावायला आवडतात मला. चला तर मग बघूया माझे कुठले प्रयोग फसले आणि कुठले व्यवस्थित आले आणि किती पीक आलं ते. चला. बाय द वे, हा व्हिडिओ बनवताना मी खरंच खूप मेहनत केलेली आहे. दररोजचं एक छोटी छोटी गोष्ट शूट केलेली आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करून मला ते सांगा की तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे याच्यात दिसतात ना, ही छोटी छोटी रोपं ती टोमॅटोची आहेत. त्याची गंमत अशी आहे की घरामध्ये कसंच टोमॅटो होतं फ्रीजमध्ये राहिलेलं, मागे गेलं आणि ते फ्रीजमधून काढलं तेव्हा अगदी सॉफ्ट झालं होतं, मऊ पडलं होतं. मी ते तसंच टोमॅटो ह्या पॉटमध्ये लावून टाकलं आणि काही दिवसानंतर त्याच्यातल्या सगळ्या बियांचे ही अशी रोपं तयार झाली. मागच्या माझ्या व्हिडिओजवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की कॅन्ससमध्ये बऱ्यापैकी स्नो होतं आणि विंटरच्या काळामध्ये म्हणजे मोठ्या झाडांची तर पानं राहत नाहीत, तर मग पीक उगवणं किंवा बाहेर गार्डनमध्ये छोट्या मोठ्या वस्तू लावणं ते तर म्हणजे शक्यच होत नाही आणि फारच वेदर खराब असतं आणि ती झाडं मरूनही जातात, त्याच्यामुळे काहीच उपयोग होत नाही. पण नेक्स्ट इयरमध्ये जेव्हा भाज्या लावण्याचा सीझन म्हणजे स्प्रिंग वगैरे सुरू होतो त्यावेळेला ना बऱ्यापैकी रानटी गवत आलेलं असतं, तर ते रानटी गवत काढणं, ती जमीन तयार करणं, इथंपासून सगळ्या गोष्टींची तयारी असते. हे सगळं इथं वीड होतं या एरियामध्ये, ते काढलं, क्लिअर केलं. एवढं तर असं रानटी गवतच आहे. अथर्व मला हेल्प करतोय. टोमॅटो आणि वांगे आणि मिरच्या त्या झाडं लावण्यासाठी इथे थोडेसे ना असे खड्डे तयार करते. आणि अमेरिकेमध्ये ना असं होत नाही की कुठेतरी कोणाच्या तरी शेतातून जाऊन माती आणली, ती आपल्या कुंड्यांमध्ये भरली आणि आपण त्याच्यामध्ये झाडं लावली किंवा कुठली रोपं लावली वगैरे, तर ती मातीसुद्धा तुम्हाला विकतच आणावी लागते. होम डेपो, लॉव्ज किंवा वॉलमार्ट वगैरे अशा सगळ्याच दुकानामध्ये, म्हणजे स्प्रिंग सीझन जेव्हा सुरू होतं ना तर माती, खत, बियाणं सगळंच त्या ह्याच्यामध्ये मिळायला लागतं. तसं बियाणं मी घरातलंच वापरलेलं आहे, पण प्रत्येक गोष्टींचे बी मिळतात. फक्त मी गाजराचं बी आणलेलं होतं आणि तेच फक्त लावलेलं, बाकी सगळं मी घरातच बी पण तयार केलेलं होतं आणि आल्या होत्या बऱ्यापैकी भाज्या. बघूया. हे असं पॉटिंग मिक्स म्हणून मातीच्या बॅग्स मिळतात, तर त्याच मी वापरते आणि रुद्र मला त्याच्यामध्ये हेल्प करतोय. त्याने पूर्ण त्या बॅग सगळ्या शॉपमधून उचलून कार्टमध्ये ठेवणं, कार्टमधून कारमध्ये ठेवणं, सगळंच त्याने केलं होतं. ऑल डन? येस, थँक्यू विनू. माझे सासू सासरे त्या काळात आले होते. माझ्या सासऱ्यांनी इतकी मदत केली होती याच्यामध्ये, त्यांचंच खरं तर सगळं योगदान आहे त्याच्यामध्ये. वेळच्या वेळेवर पाणी घालणं आणि त्याच्यातलं वीड काढणं, रानटी गवत काढणं वगैरे बऱ्यापैकी ते करायचे. कधी म्हणजे झाडाची आलेले टोमॅटोज वगैरे हे ते स्वतःच तोडून आणायचे. मेथी पण लावलेली होती तर तेही ते तोडून आणायचे. तोच त्यांचा एक सगळ्यात मोठा टाईमपास होता. इथे तुम्हाला मागे दिसत असेल की सचिन लॉन मूव करतायत, तर लॉन मेंटेन करण्याची सुद्धा एक वेगळी प्रोसिजर आहे इथं. हे जे गार्डन बेड आहेत ना त्याच्यामध्येच मी रताळे पण लावले होते. त्याची एक वेगळी गंमत आहे, ती सांगेल पुढे. इथे काकडीचं आहे, छोट्या भरपूर काकड्या आलेल्या दिसतात त्याला. इथे एक आहे आणि या मोठ्या वेलीच्या मात्र 3-4 काकड्या आम्ही काढल्या आणि आता इथे बघा एवढा बंच.
कोथिंबीरच कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर आली. पण याच्याच अर्ध्या भागामध्ये मी मेथी पण लावली होती, पण मेथी मात्र आली नाही. का कळालं नाही काहीच. ह्या ज्या मिरच्या दिसत आहेत इथे, ही मिरच्यांची रोपं मी घरामध्ये आपण ज्या फोडणीसाठी म्हणून रेड चिलीज आणतो ना, लाल मिरच्या ड्राईड, तर त्याच्यात खाली शिल्लक राहिलेले जे बी असतात तेच वापरून त्याची रोपं बनवली होती. आणि त्याच्या एवढ्या मिरच्या आल्यात इथे. आणि हे टोमॅटोसुद्धा, त्याचं तर मी तुम्हाला सांगितलंच की घरातल्याच टोमॅटोचं बी मी इथं लावलं होतं आणि त्याची एवढी रोपं आणि एवढे टोमॅटो. काही मी बाहेरचे पण टोमॅटोची रोपं आणली होती की ज्याचे थोडे वेगळ्या प्रकारचे टोमॅटो होते. तर हे इथे असं माझं टोमॅटोचं शेत. आणि जमिनीमध्ये आणि काही इकडे वरती मी कुंड्यांमध्ये पण टोमॅटो लावले होते, त्यालाही बऱ्यापैकी टोमॅटो आलेले होते. आणि हे पूर्ण टोमॅटोचं शेत. खूप आले. रोमाय टोमॅटोज म्हणजे आपल्याकडे जे वैशाली टोमॅटो म्हणतात ते टोमॅटो, हे असे काही गोल टोमॅटो, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, म्हणजे 3 प्रकारचे तरी टोमॅटो होते इथे. छान पाऊस पडून गेलेला आहे, इतकं मस्त वातावरण. पण मी बाहेर पाऊस बघायला आले आणि मला दिसलं की हे टोमॅटो इथे, टोमॅटो लालसर झालेले आहेत. तर म्हटलं, आणि मग तसे बरेच दिसत आहेत, म्हटलं आता एक एक काढून घ्यावे. नाहीतर काय होतं ना की अशी टोमॅटो खारुताई येते आणि ती खाऊन जाते. तशी मी तिला खारुताईला बरेच खाऊ घातले, पण आता हे घरातल्यासाठी. एवढे मोठे मोठे आहेत. आणखीन एकदा मध्ये एक लाल याला उद्या घेऊ आताच. हा तसा एवढा ना, हा 4था राऊंड आहे टोमॅटोजचा. आणखी इकडे पण आहेत. आणि या मिरच्यांना ना जेवढे पानं आहेत ना तेवढ्या मिरच्या दिसतात, त्याच्यामुळे ते लक्षातच येत नाही की मिरच्या कशा कुठल्या जण आहेत. हे वेगळ्या याच्यावरती असते. रुद्रासाठी पिल्लू टोमॅटो. मोबाईल नव्हता हातात, पण सहज बाहेर आले तरी बघा एवढे टोमॅटो आलेत. आणि आणखीन आहेत ते पिक करते आता. आणखी एक राऊंड टोमॅटोचा दाखवते. हे एवढे काढलेत. आणखी हे झाडाला तिथं पण हे पण काढणार आहे. शेजारी पाजारी आणि माझ्या बाकी इतर मित्रमैत्रिणींना सगळ्यांना मी टोमॅटो वाटले, तरीही टोमॅटो काही संपायचं नावच घेत नाहीत. एवढंच काय, मी चक्क वर्षाच्या शेवटी ते टोमॅटो फ्रीज करून ठेवलेत. आणि आता दुसरं वर्ष येतंय, टोमॅटो लावण्याचं सुरू होतं, तरीही ते टोमॅटो आहेतच. सगळे एवढे झाले आता तोडून, तरी पण आणखी आहेतच टोमॅटोच टोमॅटो. हे जेव्हा पिकतील तेव्हा पिकतील. त्याच्या मागे पण 2-3 लाल दिसत आहेत.
आज ना झाडून सगळ्या मिरच्या काढून टाकूया, बघूया किती निघतात ते. एवढ्या तोडल्या. आता तोडता तोडता संध्याकाळ झाली म्हणून बस केलो. भरपूर झाल्यात म्हणून आता वरचेवर जशी लागेल तशी कोथिंबीर तोडण्यात यायची. मित्रमैत्रिणींना पण ते वाटून झाली. आता हा शेवटचा राऊंड होता. पूर्ण झाडून सगळी कोथिंबीर काढून टाकली, कारण आता थंडी सुरू व्हायला लागली होती आणि ते असंही खराबच होणार होते. आणि जसं जसं वातावरण थंड व्हायला लागतं तसं तसं पीकही कमी यायला लागतं. पण मिरच्या काही कमी होतच नव्हत्या. पण काही झाडावर लाल झालेल्या त्या वेगळ्या, हिरव्या वेगळ्या अशा काढून ठेवल्या. सगळ्यांना मिरच्या वाटून झाल्या, त्याचा ठेचा बनवला, मनसोक्त घरी खाऊन पण झाल्या. आणि आता ह्या राहिलेल्या मिरच्यांचं एक लोणचं बनवते आहे. यूट्यूबवरतीच रेसिपी बघितली होती सरिताज किचनची आणि छान वाटली, मी बनवलं ते. अतिशय थंडी सुरू झालेली आहे. हे सगळं आता शेवटचं काढायचं आहे म्हणून एवढं मोठं टोपलं घेऊन आले. टोमॅटो आणि मिरच्या इतक्या निघालेल्या आहेत ना की बस. लोकांची झाडं आता म्हणजे वाळून सुकून लाकडं झालेली आहेत, पण माझ्या झाडांना अजूनही मिरच्या आणि टोमॅटो येतच आहे. तर हा शेवटचा एक राऊंड काढणार आहे आणि मग आता यावर्षीचं गार्डनिंग डन. हे बघ, आणखीनही मिरच्याच आहेत तसेच. आणि ह्या तर आहेत, पण आणखी नवीन नवीन आलेल्या ह्या छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या पण आहेत. पण आता विंटर सुरू झाल्यानंतर असंही ना कुठलंच पीक येत नाही. इथे लाल पण दिसत आहेत मिरच्या, झाडावरच लाल होत आहेत मिरच्या. आणि तिकडे टोमॅटोज आहेत, काही राहिलेले टोमॅटोज आहेत. हिरवे टोमॅटो आहेत, ते काही पिकलेले आहेत. ते सगळंच एकदा काढणार आहे आणि आता काढून दाखवेलच की किती आहे आणि काय नाही ते. चला, अंधार झालेला आहे त्याच्यामुळे मिरच्या तसं तर दिसतच नाही आहेत. अथर्व पण मला मदत करतोय, त्याचं खेळणंही सुरू आहे आणि मदतही करणं सुरू आहे. पण आज फायनल करायचा विचार होता, कदाचित होणार नाही. उद्या दुपारी मात्र मी नक्कीच करेल. अजूनही मिरच्या दिसतच आहेत, पण आता लाईट्स लावावे लागतील मला इथे. किती झाले दाखवू त्याच्यात. एवढं आहे तरी मिरच्या भरपूर आहेत. टोमॅटो मात्र आता संपले. सीझनची सुरुवात म्हणजे लागवडीची जेव्हा सुरुवात करायची असते त्यावेळेस सुद्धा ही रानटी गवत सगळं काढून टाकणं, जमीन तयार करणं तिथंपासून होते. आणि हा शेवट म्हणजे असा की जे काही तुम्ही लावलं होतं ते सगळं पूर्ण काढून पुन्हा पुढच्या वर्षीसाठी जमीन रिकामी करून ठेवायची. हे काम मला कालच संपवायचं होतं खरं तर, पण काल उशीर झाला सुरुवात करायला. आज मात्र मी ऑफिसमधून लवकर आले आणि पटापट पहिल्यांदा हेच काम हातात घेतलं. कारण एकदा विंटर सुरू झाला की ते आलेलं पीकही काही म्हणजे ज्या काही मिरच्या याच्यावरती राहिलेल्या आहेत त्याही सगळ्या वाया गेल्या असत्या. आणि हे झाडं अशी काढण्याचं बिलकुल तेवढी हिंमतच होत नाही. एकदम अचानक थंडी सुरू होऊन जाते. या मिरच्यांच्या शेजारी लावलेली गाजरही तुम्हाला दिसत असतील. गाजरं लावायला उशीर झाला होता, पण हे बघ आली आहेत गाजरं छान. ही सगळी काढायची कशी. काही छोटी मोठी मिळून एवढी गाजरं झाली आहेत. हा इथला सगळा एरिया क्लीन झाला. हा मिरच्या एवढ्या झाल्यात आज म्हणजे मी वरच्यावर काढलेल्या. आणि जी रोपं आहेत ना याला बघा आणखी मिरच्या आहेत. हे सगळ्या काढून ना आता घरात घेऊन जाणार आहे. अतिशय थंडी आहे. आणि हे इथं ही रोपं काढून ठेवलेली त्यालाही मिरच्या आहेत. मेथीची भाजी निवडतात की नाही आता तशी निवडणार आणि एक एक मिरच्या काढणार आहे आता याच्यातले. इकडे कोथिंबीर वगैरे होती ते सगळं निघालंय आता. हे 2 गादी वाफे तयार होतील पुढच्या वर्षीसाठी. जवळजवळ 1 किलोभर तरी मिरच्या निघाल्या त्या शेवटी राहिलेल्या झाडांच्या सुद्धा. गाजरं स्वच्छ धुवून घेतली. $1च एक बियाचं पॅकेट मिळालं होतं, त्याच्यामध्ये एवढी गाजरं मिळाली. बटाटे आणि रताळ्यांची काय गंमत झाली तो सांगणारा व्हिडिओ लवकरच येतोय आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाइम.